गुड मॉर्निंग, नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सकाळचे 9 वाजले आहेत आणि आज आपण बनवतो आहे भोपळ्याची रेसिपी, म्हणजेच भोपळ्याचा शिरा हलवा. चला तर मग बघूया. मी साधारण 1 किलो भोपळा घेतलेला आहे. आपण याची साल काढून घेऊया आणि हा किसून घेऊया. बघा, अशा पद्धतीने भोपळा आपला किसून झालेला आहे. गॅसवर कढई मी ठेवलेली आहे. यात 2 चमचे मी तूप टाकलेले आहे. हे तूप मी घरी बनवलेले आहे. तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचाही वापर करू शकता. तूप हलकेसे गरम झालेले आहेत. यात आपण भोपळा किसलेला टाकून घेऊया. असं छान आपण परतून घेऊया. याला साहित्य जास्त लागत नाही. मी 1 किलो भोपळ्याला 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. थोडासा सुकामेवा आहे आणि विलायची पावडर आहे. आणि हे शिजत असताना आपण एक चिमूटभर मीठ टाकणार आहोत. चिमूटभर मीठ. कमीत कमी 5 ते 7 मिनिटे आपण हे असंच परतवूया. 5 ते 7 मिनिटे झालेली आहे. यात आपण साखर टाकून घेऊया. सुकामेवा आणि विलायची पावडर. यात साखर टाकल्यामुळे हे बघा असं पाणी सुटलेलं आहे. आता आपण हे पाणी पूर्ण आटवून घेऊया. बघा 8 ते 10 मिनिटं झाली आहेत आणि बऱ्यापैकी आपला भोपळ्याचा शिरा झालेला आहे. आणखी आपण 5 मिनिटं ठेवूया आणि मध्ये मध्ये आपल्याला असं हे परतवून घ्यायचं आहे, नाहीतर कढईला चिटकू शकते. हे बघा, यातले सर्व पाणी आटून गेलेले आहे. तुम्हाला जर असंच ओलसर ठेवायचा असला तर तुम्ही ठेवू शकता, किंवा आणखी 2 मिनिटे गॅसवरती ठेवून यातलं आणखी जे उरलेलं सुरलेलं पाणी आहे तेही तुम्ही काढून घेऊ शकता. तर हा झाला आहे. बघू शकता तयार झाला आहे भोपळ्याचा शिरा. हा उपवासाला चालतो. किती छान दिसतोय आणि खायला पण खूप छान लागतो. मी थोडा खाऊन बघते. खूपच मस्त. तुम्ही घरी नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा
की आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.